पाटलाच्या वाड्यात आज सकाळपासूनच गडबड उडाली. दादू पाटील, गजा पाटील, नानी, माई, वाड्यातले नोकर चाकर सगळेच आज नटून थटून होते. झिंग्याचा सुद्धा रुबाब वाढलेला होता. वाड्यातले गाडीवान सकाळपासून तयारीत होते. त्यांनी 4 गाड्या सजवून झाडाच्या सावलीत सोडल्या होत्या. गाड्यांची बैलं झुली घालून नवरदेवासारखी नटली होती. तेही गाड्या जुंपायची वाट पाहत होते. माईंनी हाताखालच्या बायांच्या मदतीने स्वयंपाक उरकला. भाकरींची चांगली चवड बांधून घेतली. रस्त्याने जाताना दुपारच्या जेवणाची ही तयारी होती. भाकरीबरोबर कोरडं बेसन घेतलं. बरेचसे कांदेही सोबत घेतले. तव्यावर खमंग भाजलेली धिरडी प्रत्येकाच्या भाकरीच्या खाली बांधून घेतली. तरीही काही कमी पडायला नको म्हणून डबाभर लसणीची चटणी घेतल्यावर माईंना सारं काही व्यवस्थित झाल्यासारखं वाटलं. नानीचं काम कमी आणि मिरवणं ज्यादा होतं. ती उगाच इकडून तिकडे नथणी उडवत मिरवत होती. कामाला हात लावायला त्यांना नेहमीसारखी आजही फुरसतच नव्हती. गजा पाटलांनी गाडीवानांकडनं प्रवासाची तयारी ठीक झाली आहे का याची खात्री करून घेतली. दादू पाटील आज वेगळ्याच धुंदीत होते. मस्त कडक पेहरण, त्याखाली धोतर घालून डोक्यावर तुर्रेबाज फेटा उडवत ते गावातल्या 4 प्रतिष्ठित माणसांना घेऊन आले. निघण्याची तयारी झाली होती. आज हा सगळा गोतावळा पिंपळगावला निघाला होता. त्याला कारणही तसंच भक्कम होतं. पिंपळगावच्या कुशा पाटलाची पोरगी बघण्यासाठी सारे निघाले होते. वाड्यात एवढी गडबड त्याचीच होती. मुलगी बघण्यासाठी सगळा वाडा नवऱ्या मुलासारखा उत्सुक झालेला होता. परवाच पिंपळगावच्या कुशा पाटलाचं आणि दादू पाटलाचं याबाबत बोलणं झालं होतं. एकमेकांची जुनी जान पहचान आणि सोयर संबंध असल्यानं एकमेकांचं व्याही व्हायला त्यांची काहीच हरकत नव्हती. भुजंगासाठीच दादू पाटलांनी हे स्थळ निश्चित केलं होतं. त्यासाठीच आज भुजंगासह सगळे पिंपळगावला निघाले होते. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसारखा त्यांचा उत्साह धो धो वाहत होता. कुशा पाटलांनी भुजंगाला पाहिला होता. एका नजरेत त्यांना तो पसंत पडला होता. जावई असावा तर असा. त्यांच्या मनाने त्यांना योग्य कौल दिलेला होता. भुजंगाचा रुबाबदारपणा, त्याचा गोरा रंग कोणालाही मोहून टाकेल असाच होता. आपल्या कुमुदला भुजंग नक्कीच आवडेल याची कुशा पाटलाला खात्री होती. त्यात कुमुद त्यांच्या शब्दाबाहेर नसल्यानं त्यांनी होकार देऊन टाकला. असा देखणा जावई सहजासहजी मिळणार नव्हता. त्यात त्यांचं घराणंही प्रतिष्ठित होतं. जमीन जुमला, पैसा अडका सगळं काही रगड होतं. पोरीला कशाचीही ददात पडणार नव्हती. त्यामुळे ते असा जावई आणि असलं स्थळ हातचं जाऊ देणार नव्हते. दादू पाटलासारखा मातब्यार वाही भेटायला नशीब लागतं असं कुशा पाटलाचं मन म्हणत होतं. जमून आलेले योग म्हणजे दुधात साखर. दादू पाटलांना पोरगी पसंत होती. नाकी डोळी नीट, रंगही भुजंगासारखा गोरा पान, त्यात संस्कार चांगले झालेले. दादू पाटील खुश होते. घरच्यांना मुलगी दाखवण्यासाठी आज ते पिंपळगावला सगळा लवाजामा घेऊन निघालेले होते. भुजंगाने मुलीचा फोटो पाहिला होता. त्याला मुलगी आवडली होती. तोही दादू पाटलांच्या शब्दाबाहेर जाणारा नव्हता. वडिलांनी पसंत केलेलं स्थळ त्यालाही पसंत होतं. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन मुलगी बघायला होकार दिला होता. सगळा पाटीलवाडा आज वेगळ्याच आनंदात होता. चंदाई खारीसारखी इकडून तिकडे तुरू तुरू पळत होती. आज ती तिची होणारी भावजय प्रत्यक्ष बघणार होती. गजा पाटलांनी गाड्या जुंपायचा आदेश दिला. गाडीवानांनी लगेच पटापटा गाड्या जुंपल्या. झिंग्यानी त्याची खास बैलगाडी जुंपली. गजा पाटील भुजंग या गाडीत बसणार होते. गाडीचे बैल वस्ताद होते. काळ्या आणि पिऱ्या ही बैलांची जोड. गाडी पळवायला एक नंबर. सगळे निघण्याच्या तयारीत असताना दादू पाटील बोलले, अरे भुजंग कुठे? त्याची तयारी झाली का नाही? इथं कुठं दिसेना त्यो. चंदा बघ बरं त्याचं आवरलं का नाही ते. म्हणावं गाड्या झोपल्यात, बैल ताटकळलीत. दादू पाटलाच्या आदेशासरशी चंदा पळत पळत वाड्यात शिरली. एका दमातच ती जिना चढून वर गेली. भुजंगाच्या खोलीसमोर ती आली. खोलीचा दरवाजा बंद होता. तिने कडी वाजवली पण आतून काही प्रतिसाद येईना. 2-3 वेळा तिने दार ठोठवलं पण व्यर्थ.
भुजंग आतून साधी ओ सुद्धा देईना. चंदा खिडकीजवळ आली. खिडकीही बंद होती. फटीतून दिसतंय का ते पाहायला लागली, पण आतलं काहीच दिसेना. खिडकीची वरची झडप उघडी होती. तिथून आत बघण्याचा चंदाने निश्चय केला. ती अलगद खिडकीवर चढली. खिडकीच्या गजांना पकडून चंदानी खोलीत नजर टाकली. खोलीत तिची नजर भुजंगाचा शोध घेत भिरभिरू लागली आणि आतलं दृश्य पाहून चंदा जबरदस्त हादरली. मैनीच्या डोळ्यापुढे झऱ्याखाली घडलेला प्रसंग सारखा यायचा. ऐनवेळी तिथे भैरू आला नसता तर, या जाणीवेने तिच्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं. तिच्या पोटात भीतीने गोळा उठायचा. भुजंगाची ती जहरी नजर तिच्या काळजाला घरं पाडायची. त्याची ती अजगरी मिठी आठवली की तिची तिलाच शिसारी यायची. त्याचं ते लोचट बोलणं मनात किळसवाणी भावना निर्माण करायचं. दैव आपल्याच सुखात असा बिब्बा का घालतं याचा विचार करत ती मनात कुढत बसायची. लहानपणी आईचं छत्र नाहीसं झालं. तिचं तोंड कसं होतं हे सुद्धा तिला आठवत नव्हतं. देवानं तेही भाग्य तिच्यापासून हिरावून घेतलेलं होतं. आईच्या मायेला पारख्या झालेल्या मैनाला शिरपतीनं तळहातावरच्या फोडासारखं जपलं होतं. तोच तिची आई झाला होता आणि तोच तिचा बाप बनला होता. त्याने मैनाला आईची उणीव जाणवूच दिली नव्हती. मैना मनाशीच विचार करत होती. आपल्या नशिबाबरोबर बाबाचंही नशीब बांधलं गेलं होतं. त्यांच्याही आयुष्याची फरफटच झाली होती. आपल्याबरोबर बाबाही दैवासंगे झुंज घेत होते. केवळ आपल्यासाठी बाबांनी दुसरं लग्न केलं नाही. सारं लक्ष आपल्यात गुंतवून त्यांनी दैवाबरोबरची झुंज जिंकली खरी, पण खरंच ते जिंकले होते का? मुलीच्या सुखासाठी एकाकी आयुष्य काढणारा, सर्वार्थानं सुखी, हृदयाच्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेलं होतं सगळं त्याने. दैवासंग झुंजून जिंकणारे थोडेच असतात. मुळात ही झुंज कधी संपते का हाच एक यक्ष प्रश्न आहे. जिंकलो वाटत असताना पुढचं संकट, पुढचे प्रश्न, पुढच्या अडचणी समोर आव असून उभ्या असतात. आयुष्यभर ही झुंज अशीच चालू राहणार होती. जो थांबेल तो संपणार होता, त्यामुळे थांबून चालणार नव्हतं. नदीसुद्धा कधी कोणासाठी थांबत नाही. ती सतत धावत असते. जोपर्यंत ती धावत असते, वाहत असते, तोपर्यंतच तिचं पावित्र्य टिकतं. एकदा का पाणी थांबलं, एकाच ठिकाणी साचलं की त्याचं डबकं व्हायला वेळ लागत नाही. जीवन असंच असतं. ते थांबणाऱ्यांचं मुळी नसतंच. मैनाच्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं होतं. माणूस जसजसा निराश होत जातो तसतसा त्याच्या मनाचा खोल तळ नैराश्यानं झाकोळून जातो. पण त्याही परिस्थितीत तिथेच कुठेतरी आशेचं बीज योग्य प्रतिसादाची वाट पाहत रुजत असतं. त्याची मुळं आपले हातपाय त्याही परिस्थितीत इतरत्र पसरवत असतात. हाच अंकुर पुढे जाऊन जगण्याची नवी उमेद देत असतो. सभोवती अंधार असला तरच प्रकाशाचं महत्त्व कळतं. दुःखाच्या असण्याशिवाय सुखाचीही खुमारी चढत नाही, त्याची किंमत कळत नाही. मैनाच्या डोळ्यापुढे आठवणींनी फेर धरला. त्यात ती स्वतःचं दुःख लपवू पाहत होती. भैरू तिच्या बरोबरीनंच वाढला होता. एकाच गावात आणि एकाच शिवारात दोघांचं बालपण सरलं होतं. तारुण्याचे मोहक सुगंधी धुमारे आत्ता कुठे उमलायला लागले होते. आत्तापर्यंत भैरू तिच्या दृष्टीने एक सामान्य तरुण होता. त्याच्यात विशेष असं काही तिला दिसलं नव्हतं. पण तोच भैरू त्या प्रसंगानंतर तिला वेगळाच भासायला लागला. त्याच्यात लपलेली अनेक सद्गुणांची खाण तिच्यासमोर खुली झाल्यासारखी तिला वाटायला लागली. तिच्या मनात हा पहिलवान भैरू रात्रंदिन घुमायला लागला. त्याचं लोखंडाच्या कांबीसारखं टणक शरीर, त्याचा गोरा मुखडा तिच्या मनपाखराला साद घालायला लागला. त्याच्या नुसत्या विचाराने तिच्या हृदयात गोड शिरशिरी उठायला लागली. तिच्या काळजात मंदपणे किणकिणणाऱ्या घंटा वाजायला लागल्या. भैरूची आठवण येताच तिच्या गोऱ्या गालावर आरक्त छटा सर्रकन पसरून जायची. अशा मनाच्या कल्पनेच्या राज्यात गुंग होऊन वास्तवाचं कटू सत्य ती विसरू पाहत होती.
तिला हा स्वप्नाचा खेळ भलताच आवडायला लागला. सिनेमातल्या खलनायकाच्या तावडीतून नायिकेची सुटका करणारा नायक तिला भैरूमध्ये दिसायला लागला. नकळत का होईना तिच्या मनाने भैरूला नायक बनवलं. स्वतःच्या मनाला आनंद देण्यासाठी निवडलेला हा खेळ कधीकधी तिला अस्वस्थ करून जायचा. त्या कटू स्वप्नातून, त्या जीवघेण्या प्रसंगातून तिच्या मनाने तिला हवं तसं सुख निवडू दिलं. संकटाची, भीतीची काळी राख आपोआप धुवून गेली. सुख मानण्यावर असतं. दुःखातही सुख शोधणारी काही माणसं असतात. अर्धा प्याला रिकामा म्हणून दुःख करणारी माणसं जशी असतात, तशीच अर्धा प्याला भरलेला आहे असं समजून सुख लुटणारी माणसंही असतात. मैना ही तशीच होती, दुःखात सुख शोधणारी. चिखलात उगवणाऱ्या कमळाकडे सगळेच बघतात, चिखल दुर्लक्षित होतो. तसं मैनाने चिखलासारखा भुजंग दुर्लक्षित केला आणि कमळासारखा भैरू हृदयात जपून ठेवला. भैरू तिच्या स्मृतीत ठायी ठायी भरून राहिला. अनोख्या राजपुत्राचं रूप घेऊन तो तिच्या स्वप्नात येऊन तिला खुणवू लागला आणि तीही गारुड झाल्यागत त्या चंदेरी स्वप्नात रममाण व्हायला लागली. भुजंग छताकडे टक लावून खाटेवर अस्ताव्यस्त पडला होता. त्याचं लक्ष भलतीकडे होतं. चंदाच्या हाकांना तो साधी ओसुद्धा देत नव्हता. कसल्या तरी विचारात तो पूर्णपणे गढून गेला होता. त्याची ती अवस्था बघून चंदा हादरली होती. बाहेर गाड्या झुंपून तयार होत्या. सगळेजण भुजंगाचीच वाट बघत होते. तो तर नवरा मुलगा होता. त्यांनी जास्त उत्साही असायला हवं होतं, पण इथे मात्र परिस्थिती उलटी होती. भुजंग जगाशी घेणं देणं नसल्यासारखा, वेड्यासारखा स्वतःत गुरफटून गेला होता. त्याचं काहीच आवरलेलं नव्हतं. आपल्यामुळे बाहेर किती खोळंबा झाला आहे याचंही त्याला भान नव्हतं. चंदाने त्याला झडपेतून आवाज दिला, दादा, ए दादा, अरे दार उघड. कधीपासनं मी हाका मारती, तू काय झोपला बेपला काय? अरे दादा, पिंपळगावला जायचं नाही का? अरे बाहेर सगळे तयार होऊन वाट बघते तुझी, आणि तू दार लावून आत काय करतो रे? चल उठ बाबा, लवकर दार उघड. आता उघडतो का नाही? थांब, मी बाबालाच पाठवते वरती. वैतागून चंदा ओरडली तसा भुजंग ताडकन उठला. तरा दरवाजाजवळ येत त्याने धाडदिशी दार उघडलं. त्याचा तो अवतार बघून चंदा प्रथमच तिच्या भुजंग दादाला घाबरली होती. तो साक्षात भुजंगच भासत होता. रागाने फणा काढून उभा असलेला भुजंग. चंदा स्वतःला सावरत भीत भीत बोलली, अरे दादा, हा काय अवतार करून बसलाय तू? अरे तुला मुलगी बघायला यायचं नाही का? नाही यायचं मला. भुजंगाने संतापाने उत्तर दिलं. चंदा चापापली, अरे असं काय करतोय तू? बाहेर सगळे गाड्यात आवरून बसलेत, गावातली माणसं आल्यात, आणि आता तूच नाही म्हणल्यावर ते कशी जातील मुलगे बघायला? हे मला काय सांगू नगं, मी नाही येणार. तू येतून जा बरं, उगा वटवट वटवट करू नगं. भुजंग चंदावर डाफरला तशी ती दाण दाण पावलं आपटत खाली गेली. तिचा पडलेला चेहरा बघून दादू पाटील म्हणाले, काय झालं ग चंदा? आला नाही का तू? का अजून बसलाय भांग पाडत? आणि तू का अशी चेहरा करून आली? बाबा, दादा म्हणतोय मी नाही येणार मुलगी पाहायला. काय म्हणली? असं म्हणला तो? काय अवलक्षणी कारटे. परवा काय त्याला थोबड नव्हतं का नाही म्हणून सांगायला? त्या टायमाला तयार झाला, आणि आता समजे भाऊ बन नातेवाईक बलगाड्या झोपून तयार झाले तर हे बेनं नाही म्हणतंय का? थांब जरा बघतोच मी त्याच्याकडं. दादू रागानं थरथरत होते. पोरगं अब्रूचं खोबरं करायला निघालं होतं. भाऊबंधांसमोर मान खाली घालायला लावणार म्हणून त्यांचा रागाचा पारा सर सर वर चढत होता, आणि तेही पायऱ्या सर सर चढायला लागले होते. खोलीचा दरवाजा उघडाच होता. भुजंग खाटेवर डोक्याला हात लावून बसला होता. दादू पाटलांनी त्याला विचारलं, मी ऐकतोय ते खरं आहे का? तू पोरगी बघाय येणार नाही म्हणतो म्हणे. नाही. भुजंगाने चाचरत उत्तर दिलं. काय म्हणला तू? नाही? लाज वाटते का तुझ्या जीवाला नाही म्हणायला? अदोगर काय तुझं तोंड शिवलं होतं का नाही म्हणायला? आता तू इथं बस आणि काप माझं नाक समद्या भाऊकी पुढं.
अरे बाबा, सगळे दारात जमा झालेत, त्यांच्या मोरं माझा पान उतारा करायचं का तुला? आणि पिपळगावचे पाहुणे ते माझ्या तोंडात शेण घालतील त्याचं काय? दादू पाटलाच्या अंगाचा नुसता तिळपापड झाला होता. संतापाने ते भुजंगाकडे बघत होते. भुजंगाने त्यांच्या नजरेला नजर भिडवत म्हटलं, बाबा, मी नाही येणार पोरगे बघायला. परवा मी हा म्हणलं होतं, पण आता माझा विचार बदलला. मला नाही लग्न करायचं आणि आता परत मला काही विचारायचं नाही. भुजंगाच्या नजरेला नजर भिडवताना पाटील दचकले. आज त्याची नजर भलतीच कडक भासत होती. हा भुजंग नाही तर दुसराच कोणीतरी आहे असं त्यांना वाटलं. तरी ते दरडावून त्याला बोलले, तू आता बऱ्या बॉलानं येतो का बखोटीला धरून नेऊ तुला? बाबा, एकदा सांगून समजत नाही का? भुजंग संतापाने ओरडला. दादू पाटलाला स्वप्नातल्या जोरानं फुतकारणाऱ्या भुजंगाचीच आठवण आली. तो काळा फणा काढलेला भुजंग असाच त्यांच्यावर फुतकारला होता. पोटच्या मुलाने आपल्या अंगावर असं धावून येत वस्कन ओरडावं? दादू पाटलांच्या जिव्हारी घाव बसला. त्यांच्या काळजाला खोल जखम झाली. त्यांचा रुबाबदार चेहरा खर्रकन उतरला. डोक्यावरचा तुर्रेबाज फेटा त्यांनी हातात घेतला आणि खाली मान घालून पराभूत योद्ध्यासारखे ते खोलीतनं बाहेर आले. थकल्या मनाने आणि पायातलं त्राण नाहीसं होऊन मरगळलेल्या शरीराने ते जिना उतरायला लागले. त्यांची ती अवस्था बघून बैलगाड्यांमध्ये बसलेली मंडळी चक्रावून गेली होती. नेमकं काय झालं कोणाला कळेना. माई चिंताक्रांत झाल्या. त्यांच्या मनात नाना शंकांनी घर केलं. कपाळावर आठ्या पाडत त्यांनी गाडीतूनच पाटलांना विचारलं, अहो काय झालं काय? भुजंग का नाही आला? आणि तुम्ही का असे दीनवाने झाले? माईंच्या प्रश्नासरशी दादू पाटील माईंवरच खेकसले. गाडीतनं खाली उतरा आधी, चांभार चौकशालाही झाल्या. गज्या गाड्या सोड समद्या, पिपळगावला पोरगे पाहिला नाही जायचं आपल्याला. अरे पण का दादा? गजा पाटील चक्रावून म्हणाला, नाही म्हणलं ना तुला एकदा, बाकीच्या चौकशा बंद, गाड्या सोडतो पाहिल्या. दादू पाटील गजा पाटलावर ओरडले तसे गावकरी आणि सगळे भाऊबंद, वाड्यातली मंडळी पटापटा बैलगाड्यांमधनं खाली उतरली. त्यांच्याकडे बघत हात जोडून दादू पाटील त्यांना म्हणाले, मला माफी करा बाबांनो, तुम्हाला येणाकारण त्रास दिला नाही. आमच्या युवराजाचं घोडं आडलंय, त्यामुळं नाही जाता येत पोरगी बघाया. या तुमच्या दादू पाटलाला एक डाव माफी करा. दादू पाटील हात जोडून बोलत होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. डोळ्याच्या कडांनी पाणी बाहेर येऊ पाहत होतं. पाटलांची अशी अवस्था गावकरी पहिल्यांदाच बघत होते. वाघाच्या काळजाचा दादू पाटील एवढा हळवा झालेला त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. काहीतरी नक्की घडलंय असा अंदाज बांधत सगळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. माई दादू पाटलांजवळ आल्या तसे दादू पाटील पटकन चेहरा फिरवून घरात निघून गेले. चांगलं मिरवायला मिळत होतं, आज बाहेर हिंडायला मिळणार होतं, पण सगळं मुसळ केरात गेलं हे बघून नानी नाक डोळे मोडत गजा पाटलावर खेकसल्या. चला निघा आता. त्यांनी म्हणलं निघा का निघायचं, ते म्हणले थांबा का थांबायचं. हेच चाललंय जलंभर. आपल्याला काय मतच नाही, समद म्हणाव त्यांच्या. किती दिवसांनी नटून थटून बाहेर निघाले तर मधी माशी शिकलीच. नानीचं तिरकं बोलणं दादू पाटलाला उद्देशून होतं. गजा पाटलाच्या ते ध्यानात आलं. तिच्या त्या खोचक बोलण्यानं गजा पाटील पिसाळला. तो नानीवर धावलाच. आता तुझ्या होती का घरात होती? इथं प्रसंग काय घडला आहे आणि ह्याला मिरवायचं दिसतंय. कामाच्या नावाने शिमगा आणि फिराय पाहिजे साहेबिनीसारखं. काय म्हणताय? नानीने तोंडाला तोंड दिलं. ती गजाला उलट बोलली तशा गजा तरकटला. आता गप जाती का घरात, का घालू कमरत लात? या दमानी मात्र नानी झटकन घरात पळाली. गजा पाटील मनाशी विचार करत गाड्यांची बैलं सोडायला लागला. झिंग्या मुक्या मांजरागत मालकाला मदत करायला लागला. हसता खेळता वाडा त्या दिवसापासून पार अबोल झाला होता. सगळ्यांचे व्यवहार यांत्रिक पद्धतीनं उरकले जात होते. दादू पाटील कोणाशी चकार शब्दसुद्धा बोलत नव्हते.
आजपर्यंत त्यांचा शब्द कोणी डावलला नव्हता. त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती. घरातलेच काय, गावातले लोकसुद्धा त्यांचा शब्द तळ हातावर झेलायचे. पण आज भुजंगाने दादू पाटलांच्या प्रतिमेलाच तडा दिला होता. त्यांनी सर्वांसमक्ष दादू पाटलांचा पाणउतारा होईल असं वर्तन केलं होतं. त्यांचा शब्द भुजंगाने पायदळी तुडवला होता. माईंचा हसरा चेहरा पडला होता. अबोलपणे त्यांचं काम सुरू होतं. मनात मात्र विचारांची खदखद सुरू होती. भुजंग असा का वागला? त्यांनी अगोदर होकार देऊन ऐनवेळी माघार का घेतली? त्यावेळची त्याची अवस्था इतकी भयंकर का झाली होती? प्रत्यक्ष वडिलांवर उर्मटपणे खेकसण्या इतपत त्याची मजल गेलीच कशी? असे हजार प्रश्न त्यांना सतावत होते. भुजंगाशी याबाबतीत सविस्तर बोललं पाहिजे. माईंनी मनाशी निश्चय केला. त्याच्या त्या वर्तनाचा त्याला जाब विचारायचा आणि त्याची कानउघडणी करायची हेही त्याने ठरवून टाकलं. भुजंगाची अवस्था मात्र पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखी झाली होती. त्याच्या मनावर भयंकर ताण आला होता. अशा तणावग्रस्त मनस्थितीत तो दादू पाटलांचा अपमान करून बसला होता. पण या परिस्थितीला जबाबदार असणारा तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर सारखा उभा राहायचा. शिकारीसाठी भुजंग शिखरोबाच्या डोंगराकडे गेला होता. फिरता फिरता तो डोंगराच्या पश्चिमेकडच्या बाजूला आला होता. पाण्याच्या आशेने एखादं जनावर ओढ्याच्या काठाला भेटेल म्हणून तो आक्रिताचा झराच्या काठ्यानं शिकार शोधत निघाला होता. पण त्याच्या नशिबाने त्याच्या पुढ्यात भलतीच शिकार आली. अल्लड हरिणीसारखी खिदळणारी मैना चक्क अंगावर झऱ्याचे पाणी घेत स्नान करताना त्यांनी पाहिले. आक्रिताच्या झऱ्याने उंचावरून खाली झेप घेऊन ज्या ठिकाणी खोलगट भाग तयार केला होता त्या भागात नितळ पाणी साचलं होतं. वरून झऱ्याचं मोत्यासारखे थेंब टपटपत अंगावर पडायचे आणि खाली साठलेल्या पाण्यात डुबकी मारत चिंब होत सचैल स्नान करण्याचं विहंगम दृश्य त्याच्या नजरेला पडत होतं. मैनाचं ते ओलेतं रूप बघून त्याचा स्वतःवर ताबा राहिला नाही. झुडपाडून होता होईल तेवढं नेत्रसुख घेता घेता त्याच्या बंडखोर मनानं उसळी घेतली. भुजंग गारुड केल्यागत मैनेकडं खेचला गेला. पुढे घडलेल्या सगळ्या क्रिया शरीराने सभोवतालच्या घटनांना दिलेल्या प्रतिक्रिया होत्या. मन सुखासाठी शरीराला कधीकधी गुलाम बनवतं. शरीराचा ताबा मनाच्या इशाऱ्यावर चालतो आणि मग सुखाला चटावलेलं शरीर कधीकधी मनाविरुद्धही बंड करून उठतं. दोघेही एकमेकांचे गुलाम असतात. परिस्थितीनुसार त्यांच्या भूमिका मात्र बदलतात. भुजंगाचंही मन आणि शरीर सुखाला ललचावलं. त्यांना हव्या असणाऱ्या स्पर्श अनुभूतीच्या हव्यासापायी पुढचं नाट्य घडत गेलं. मैनानी खाडकन त्याच्या श्रीमुखात भडकावल्यावर तो भानावर आला. पण तिच्या हातून घडलेल्या या प्रमादानं त्याच्यातला पुरुषी अहंभाव दुखावला गेला. डिवचला गेलेला नाग आणि दुखावलेला पुरुष दोघेही तेवढेच भयानक असतात. ते दबा धरून बसतात. वेळ आली की सावजावर तुटून पडतात. भुजंगाच्या मनातलं जनावर जागं झालं. मैनाला विळखा घालून इप्सित साध्य करण्यासाठी ते सरसावलं. पण भैरूनं हिरोसारखी ऐनवेळी एंट्री करून भुजंग आणि त्याच्या मनातल्या जनावराला नेस्तनाबूत केलं. मैना आणि भैरू दोघेही भुजंगाच्या मनाला दुखावून बसले. त्यांच्या त्या कृत्याचा भुजंगाला भयंकर संताप आला. तो कमालीचा दुखावला गेला. आत्तापर्यंत असा अपमानास्पद प्रसंग त्याच्या आयुष्यात आला नव्हता. त्यामुळे त्याच्या काळजाला या पराभवाची सल खेळ्यासारखी बोचत होती. त्यांनी शहरात असताना अशी कित्येक फुलं हां हां म्हणता हुंगून चुरगळली होती. भुंग्यासारखा तो फुलांभोवती गुंजारव करून त्यांच्यातला मकरंद सहज टिपायचा. पण इथे मात्र त्याला झटका बसला होता. फुलाच्या ऐवजी हाताला काटेच बोचले होते. आत्याकडे शहरात शिकायला गेलेला भुजंग शिक्षणापेक्षा इतर गोष्टीतच जास्त रमायला लागला. त्याच्या उडाणटप्पू वागण्यानं आणि नको त्या प्रकरणांनी वैतागून दादू पाटलांनी त्याला गावी बोलवून घेतलं होतं. यापुढे त्यांनी शेतीत लक्ष घालावं आणि संसाराचा गाडा हाकावा असा त्यांचा उद्देश होता.
भुजंगासाठी त्यांनी कुशा पाटलाची मुलगीही पसंत केली. भुजंगालाही त्यांनी लग्नाचं विचारलं. मुलीचा फोटो, तिची माहिती त्याला दिली. भुजंगाला फोटोवरून मुलगी पसंत होती. तो बघण्याच्या कार्यक्रमाला जाणारही होता. पण अचानक तो प्रसंग घडला आणि भुजंग सैरभैर झाला. त्याच मनस्थितीत त्यांनी मुलगी बघायला जायला दादू पाटलांजवळ नकार दिला. त्याच्या त्या अनाकलनीय वागण्यानं वाड्यात मोठी खळबळ उडवून दिली होती. खरी खळबळ भुजंगाच्या मनात सुरू होती. मैना त्याच्या मनात ठाण मांडून बसली होती. तिच्या चपराकीचा तडाखा त्याच्या मस्तकात अजून घणाणत होता. तिला याचा धडा कसा शिकवायचा याचाच तो विचार करत होता. भैरूचाही काटा काढायचा त्याचा इरादा पक्का झाला होता. पण हे साध्य होणार कसं या विचाराने तो अगदी वेडापिसा झाला होता. त्याचं कामाकडे लक्ष नव्हतं, खाण्यापिण्याकडे ध्यान नव्हतं. त्याच्या डोक्यात फक्त मैना होती. तिचा हिशोब त्याला सव्याज परत करायचा होता. त्यासाठी थोडा धीर आणि समंजसपणा आवश्यक असल्याचं पहिल्यांदा त्याला जाणवलं. त्याला इप्सित साध्य करताना अनेकांची मदत लागणार होती आणि त्याकरता वाड्यातलं गढूळलेलं वातावरण निवळणं फार गरजेचं होतं. आपणच पुढाकार घेऊन काहीतरी करायला हवं असा त्याने विचार केला. विचार करता करता अचानक त्याला एक युक्ती सुचली. त्याला हव्या त्या सगळ्या गोष्टी मनासारख्या घडवून आणणारी ती त्याची योजना होती. योजनेनुसार सगळं घडलं तर मग सगळे प्रश्न सहज चुटकीसरशी सुटणार होते. ही योजना यशस्वी होण्यासाठी दादू पाटील फार महत्त्वाचे ठरणार होते. त्यांचा राग दूर करणं अत्यंत गरजेचं असल्यानं भुजंग योजनेप्रमाणे त्यांच्या खोलीकडे निघाला. श्रोते हो, हा आजचा भाग इथे संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ऐकत रहा उत्तम सदाकाळ लिखित मैना ही कादंबरी. धन्यवाद.